डोळे बंद करायचे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, आपल्या कुलदैवतांचं स्मरण करायचं, सद्गुरूंचं स्मरण करायचं, समर्थांचं स्मरण करायचं. आपण जे अनुभवतोय, वाचताना आपल्याला जी शक्ती सामर्थ्य प्राप्त होते त्याची कृतज्ञता व्यक्त करायची, सद्गुरूंची कृतज्ञता व्यक्त करायची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निरजेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिमान. शुका सारिखे वैराग पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु समर्था. आता आपण 2 मनाचे श्लोक घेऊन पुढील भागाला सुरुवात करणार आहोत. हरे राम गुरुजी, घेऊ ना? हो. धन्यवाद गुरुजी. जय जय रघुवीर समर्थ. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारखे दुःख मोठे. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची सोय सांडी जीवी करावी. देह दुःखे ते सुख मानित गावे, विवेके सदा स्वरूपी भरावे. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम. धन्यवाद गुरुजी, धन्यवाद. सर्वांना हरि ओम, सर्वांना नमस्कार. गेल्या 5 दिवसांपासून आपण श्री समर्थांचा दासबोध श्रवण करण्याचं काम करतो आणि नवविधा भक्तीतल्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये याव्यात, श्रवणाचं फळ आपल्याला प्राप्त व्हावं अशा दृष्टिकोनातून आपण ही साधना करतो. मग आता आपण जेवढे दशक बघितले त्याच्यावर आपल्याला जर कधी चिंतनाची संधी मिळाली, माईक बंद ठेवा आपापले, तर त्याच्यातनं आपल्याला निश्चित काही फायदा होतो याचं परीक्षणसुद्धा करायचं. कारण ऐकण्याच्या ज्या पुढील भक्ती आहेत त्या भक्तींचं सुद्धा आपल्याला खूप जीवनामध्ये फायदा होतो. मग आता आपण काल जे काही पाहिले, कुठपर्यंत पाहिले, कोणाकडे दासबोध आहे, कोणी त्याच्यावर परीक्षण केलं, बघूया त्याच्यात. काल आपण दुसऱ्या दशकामध्ये, हा सांगा. दशक दुसरा आणि ओवी क्रमांक 29 पर्यंत पूर्ण झाले. आता 30वी घ्यायची आहे ओवी. समास नंबर 7, दशक नंबर 2 आणि ओवी क्रमांक 29 पूर्ण झाले होते काल वाचून सर गुरुजी. 28वी ओवी अशी होती, सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने, देवळाई समर्पणे हा सत्वगुण, देवा कारणे खाद्य नाना प्रकारे नैवेद्य, अपूर्व फळे अर्पी सद्य तो सत्वगुण. म्हणजे देवाला जर प्रसाद आपल्याला अर्पण करायचा आहे तर तो सुद्धा सत्वगुणाने अर्पण करायचा. मग हा सत्वगुण काय करतो, तर प्रामुख्याने आपल्याला अध्यात्माचा मार्ग दाखवतो, की ज्या मार्गावर चालण्यासाठी फार लोकांना रस नसतो, म्हणजे आवडही नसते. मग ही आवड जर आपल्याला निर्माण करायची आहे तर आपण काय केलं पाहिजे, सत्वगुणाची कास धरली पाहिजे. मग 30व्या ओळीमध्ये आता समर्थ सांगतात, ऐसी भक्तीची आवडी नीच दास्यत्वाची गोडी,
स्वये देवद्वार झाडी तो सत्वगुण. देवाच्या दारात जो शरीराच्या कष्टाने देवाचं मंदिर सुद्धा स्वच्छ सफाई करतो तो सत्वगुण. तिथी पर्व महोत्सव तेथे ज्याचा अंतर्भाव काया वाचा मने सर्व अर्पितो सत्वगुण. हरिकथेसी तत्पर गंधे माळा आणि धुषर घेऊन उभी निरंतर तो सत्वगुण. ज्या ठिकाणी हरिकथा आहे त्याच्यासाठी बाबा रांगोळी काढणे, गंध तयार करणे, माळा तयार करणे आणि सातत्याने तो या कार्यासाठी उभा राहतो तो सत्वगुण. नर अथवा नारी एथान शक्ती सामग्री घेऊन उभी देवद्वारी तो सत्वगुण. मग महिला असो पुरुष असो कोणी असो. महत्कृत्य सांडून मागे देवास ये लागे वेगे भक्ती निकट अंतरंगे तो सत्वगुण. थोरपण सांडून दुरी नीच कृत्य अंगीकारी तिष्ठत उभी द्वाराद्वारी तो सत्वगुण. आता इथं नीच कृत्य म्हणजे काय तर हलकं शरीराने जे काम आहे देवासाठी आपलं जे काही मोठेपण आहे वैयक्तिक ते सोडून मग ते खालचं कुठलंही काम असो तो देवासाठीचं ते काम करायला स्वीकारतो तो सत्व. देवा लागी उपोषण वर्जी तांबोल भोजन नित्य नेम जप ध्यान करी तो सत्वगुण. म्हणजे बघा देवा लागी उपोषण म्हणजे काय तर देवाच्या नावाचा जप करताना त्याला उपवास घडतो. म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे परमेश्वराचा वास उपोषण. वर्जी तांबूल भोजन नित्य नेम जप ध्यान करीतो सत्वगुण. शब्द कठीण न बोले आर्त ते नेमेशी चाले योगी जेने तोषविले तो सत्वगुण. सत्वगुणाची लक्षणं आपल्याला सांगितली आहेत सगळी. मग जे आपल्यात आहे तो आपला काय आहे पूर्वपुण्याचा भाग. जे माझ्यामध्ये नाही ते मी आणण्याचा प्रयत्न करतो तो सुद्धा सत्वगुण. सांडुनिया अभिमान निष्काम करी कीर्तन श्वेद रोमांचे स्फुरण तो सत्वगुण. अंतरी देवाचे ध्यान तेने निडारले नयन पडे देहाचे विस्मरण तो सत्वगुण. हरिकथेची अतिप्रीती सर्वथा नये विकृती आदिक प्रेमा आदि अंती तो सत्वगुण. मुखी नाम हाती टाळी नाचत बोले ब्रिदावळी घेऊनी लावी पायधुळी तो सत्वगुण. देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण. काही करावा उपाय संसारी गुंतून काय उकलवी ऐसे हृदयी तो सत्वगुण. संसाराशी त्रासे मन काही करावे भजन ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण. असता आपुले आश्रमी अत्यादरे नित्यनेमी सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण. संकटाचा आला वीट परमार्थी जो निकट आघाती उपजे धारिष्ट तो सत्वगुण. सर्व काळ उदासीन नाना भोगी विटे मन आठवे भगवत भजन तो सत्वगुण. पदार्थी न बसे चित्त मनी आठवे भगवंत ऐसा दृढ भावार्थ तो सत्वगुण. लोक बोलती विकारी तरी अधिक प्रेमाधरी निश्चयवाने अंतरी तो सत्वगुण. अंतरी स्फूर्ती स्फुरे सस्वरूपी तर्क भरे नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण. शरीर लावावे कारणी साक्षेप उठे अंतःकरणी सत्वगुणाची करणी ऐसी असे. शांती क्षमा दया निश्चये उपजे जया सत्वगुण जाणाया तरी अंतरी आला. आले अतीत अभ्यागत जाऊ नेदी भूक्विस्त एथान शक्ती दान देत तो सत्वगुण. आश्रमी अन्नाची आपदा परी विमुख नव्हे कदा शक्ती नुसार दे सर्वदा तो सत्वगुण. जेने जिंकिली रसना तृप्त जयाची वासना जयास नाही काही कामना तो सत्वगुण. होणार तैसे होत जात प्रपंची झाला आघात डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण. एका भगवंता कारणे सर्व सुख सोडिले जेने केले देहाचे सांडणे तो सत्वगुण. विषयी धावे वासना परी कदा डळमळीना ज्याचे धारिष्ट चळेना तो सत्वगुण. देह आपदेने पिडला क्षुदे तृष्णेने ओसावला
तरी निश्चय राहिला तो सत्वगुण. श्रवणानी मनन निज ध्यासे समाधान, शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण. जयास अहंकार नशे नैराशता विलसे, जयापाशी कृपा वसे तो सत्वगुण. सकळांशी नम्र बोले मर्यादा धरून चाले, सर्वजन तोषविले तो सत्वगुण. सकळ जनाशी आर्जव नाही विरोधास ठाव, परोपकारी वेची जीव तो सत्वगुण. अपकार्याहून जीवी परकार्या सिद्धी करावी, मरोन कीर्ती उरवावी तो सत्वगुण. पराव्याचे दोषगुण दृष्टीस देखे आपण, समुद्रा ऐसी साठवण तो सत्वगुण. म्हणजे जो व्यापक आहे त्याचा. नीच उत्तर सहाने प्रत्युत्तर न देणे, आपला क्रोध सावरणे तो सत्वगुण. अन्याय विन गांजिती नाना परी पीडा करीती, तितुकिये साठवी चित्ती तो सत्वगुण. अन्याय विन गांजिती नाना पीडा करीती, तितुकिये साठवी चित्ती तो सत्वगुण. हे डबल झालं. शरीरे घीस सहाने दुर्जनाशी मिळून जाणे, निंदकास उपकार करणे हा सत्वगुण. मन भलतीकडे धावे ते विवेके आवरावे, इंद्रिये दमन करावे तो सत्वगुण. सत्क्रिया आचरावी असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी तो सत्वगुण. जया आवडे प्रातस्नान आवडे पुराण श्रवण, नाना मंत्री देवार्चन करी तो सत्वगुण. पर्वकाळी अति सादर वसंत पूजेस तत्पर, जयंत्याची प्रीती थोर तो सत्वगुण. विदेशी मेले मरणे तया संस्कार देणे, अथवा सादर होणे तो सत्वगुण. कोणी एकास मारी तयास जाऊनी वारी, जीवन बंधमुक्त करी तो सत्वगुण. लिंगे लाखोली अभिशेष नामस्मरणी विश्वास, देवदर्शनी अवकाश तो सत्वगुण. संत देखोनी धावे परम सुख हेलावे, नमस्कार करी सर्व भावे तो सत्वगुण. संत कृपा होय जयास तेने उद्धारिला वंश, तो ईश्वराचा अंश तो सत्वगुण. सन्मार्ग दाखवी जना जो लावी हरिभजना, ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्वगुण. आवडे पुण्य संस्कार प्रदक्षिणा नमस्कार, जया राहे पाठांतर तो सत्वगुण. भक्तीचा हव्यास भारी ग्रंथ सम्राज्ञी जो करी, धातू मूर्ती नाना परी पूजी तो सत्वगुण. जळ फळित उपकरणे माळा गवाळी आसने, पवित्र सोज्वळ वसने तो सत्वगुण. परपिडेचे वाहे दुःख परसंतोषाचे सुख, वैराग्य देखून हरिकमानी तो सत्वगुण. परभूषणे भूषण परदूषणे दूषण, परदुःखे न जाण तो सत्वगुण. आता असो हे बहुत देवधर्मी ज्याचे चित्त, भजन कामना रहित तो सत्वगुण. ऐसा हा सत्वगुण सात्विक, संसार सागरी तारक, येणे उपजे विवेक ज्ञानमार्गाचा. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणे सायुज्य मुक्ती पाविजेते. ऐसी सद्गुणाची स्थिती, स्वल्प बोलिले यथामती, सावध होऊनी श्रोती पुढे अवधान. बघा, सत्वगुणाचे सुद्धा जवळपास 88 ओव्या आहेत. आपण 30 पासून तर 88 पर्यंत वाचन केले. मग आता ह्याच्यातनं आपल्याला काय बोध घ्यायचा आहे? दासबोध. समर्थांनी नाव सुद्धा किती समर्पक दिले याचा विचार आपल्याला पहिल्यांदा मनामध्ये यायचा. दास म्हणजे काय? तर कोणाचा तरी सेवक. मग समर्थ प्रभू श्रीरामाचे दास होते. ज्या रामाने मला बोध केला त्या दासानी हा अक्षर रूपाने तुमच्या पुढे सादर केला. असा ह्या दासाचा झालेला बोध मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. किती ग्रंथाला समर्पक नावे बघा. मग आपण आपल्याला सुद्धा कोणाचं तरी दास झाल्याशिवाय हा बोध आपल्याला होणार नाही, इथं समर्थ आपल्याला सांगतं. मग मनुष्याचा एकूण स्वभाव आपण बघितला तर तो कसा आहे? उत्सवप्रिय आहे. मग आपल्याला उत्सव आवडतो, त्या उत्सवामध्ये काहीतरी करावं हेही आवडतं आपल्याला. आणि मग त्या उत्सवप्रियतेतून आपल्याला जर इतर काही करायचं असेल तर त्या ठिकाणी भगवंताचं विशेष प्रेम ठेवून जर हा आपण उत्सव केला तर आपल्याला त्याची सेवा करण्याची संधी मिळते, त्याचं पुण्य प्राप्त होते, चांगलं श्रवण घडतं, अशाला संतांचा समागमही प्राप्त होतं. म्हणून अवश्यपणे सत्वगुणी व्यक्तींनी संतांच्या पुण्यतिथी पर्वणी महोत्सव
गुरुपौर्णिमेसारख्या महोत्सवामध्ये आपला शरीर आणि मनाने सहभाग घ्यावा आणि त्याची आपल्याला पुण्याची प्राप्ती करून घ्या. मग अशा महोत्सवामध्ये आपण जर गेलो तर तो कसा असतो सत्वगुणाचा? तो भगवंत कथेला तत्पर असतो, ऐकण्याला उत्सुक असतो. मग सुवासिक गंध अत्तर घेऊन जाईल, फुलांच्या माळा घेऊन जाईल, बुक्का घेऊन जाईल आणि देवापुढे जाऊन तो उत्तिष्ठतपणे उभा राहील. तो सत्वगुण असं समर्थ म्हणता येतात. मग तो स्त्री असो पुरुष असो, आपल्या अनुकूलतेप्रमाणे तो देवाचं काहीतरी केल्याशिवाय राहत नाही. तो सत्वगुण आहे. मग तातडीने व्यवहारातली कामं बाजूला ठेवून तत्परतेने तो देवाचं करायला धावतो, असा तो आहे. मग आपलं मोठेपण बाजूला सारून भगवंताने सुद्धा बघा भक्तासाठी नीच कर्म केलेली आहेत. नीच कर्म म्हणजे काय? तर बघा खालच्या प्रतीची ज्याला कर्म त्याला नीच कर्म म्हटलेले. मग भगवंतानी बघा चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण सुद्धा केलं. मग असा जो आहे तो सत्वगुणी लक्षात ठेव. मग देवासाठी उपवास करतो, जेवासाठी व्यसन सोडतो. बघा पान तंबाखू खाण्याचं व्यसन असेल तर बघा ताम्राचं इथं ओवी आलेली ते सोडतो. सात्विक भोजन करतो, जप करतो, ध्यान करतो, तो सात्विक आहे. जो कधीच कठोर शब्द म्हणजे एखाद्याशी वाईट बोलत नाही तो. अशा ह्या सगळ्या याच्यातनं जो जातो तो प्रत्येकजण सत्वगुणी सांगितलं. मग या सत्वगुणाचं वैशिष्ट्य आपल्याला समजून घ्यायचं असेल तर जो अतिशय निसर्ग नियमांचं पालन करतो, नियमाने वागतो, योग्यांच्या समाधानासाठी जो झटतो तो. मग तो अभिमान सोडतो, निष्काम वृत्तीने कीर्तनामध्ये सहभागी होतो. कीर्तन करतो म्हणजे देवाचं नामस्मरण करतो. मग त्याला अष्टसात्विक भाव त्याच्यामध्ये जागृत होतो. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात, त्याच्याकडे सात्विक भाव उमटतो, अंगामध्ये डोळ्यामध्ये अश्रू येतात किंवा एखादा स्वेद होतो, अचानक करताना त्याला घाम येतो. या सगळ्यातनं त्याला जो आनंद मिळतो तो सगळं सत्वगुण सांगितलं. ज्याच्या अंतरामामध्ये कायम देवाचं ध्यान असतं, बघा आता हे नामस्मरण त्याच्यामध्ये येतं. ज्याचे डोळे देवाचं नाव आठवलं की अश्रूंनी अष्टसात्विक भावाने ते भरून येतात आणि आपल्या देहामध्ये तो संपूर्णपणे विस्मरण करून देवाचं स्मरण करतो, तो सत्वगुण. अशी सत्वगुणाची असंख्य उदाहरणं देत त्यांनी आपल्यामधलं सत्वगुण आपण कसं वाढवावं याचं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मग आपण जर असं करत करत गेलो तर आपलं मन या बाहेरच्या दृश्यामध्ये न अडकता आपण भगवंताचं चरित्र ऐकण्यासाठी आपलं चित्त एकाग्र करतो आणि मग त्या चित्तातून आपल्याला जे फायदे होतात ते सगळे आपल्याला अनुभवायला येतात. मग हा अनुभव आपण आपल्यामध्ये जर ठेवायचा असेल तर त्या देवाचं आधी चित्तामध्ये ध्यान घडलं पाहिजे, असं समर्थ आपल्याला सांगतात. मग सत्वगुणामध्ये त्यांनी सांगितलं की आपली बुद्धी जागृत होते, बुद्धी आत्मप्रकाशाने भरून जाते, जे आपण ब्रह्मविद्येत शिकतो बघा. मग शांती, क्षमा, दया हे सद्गुण आपल्या अंतःकरणात स्थिर होतात, वासना शांत होतात. तात्पर्य काय? तर स्वस्वरूपाचा साक्षात्काराकडे आपण जाण्यासाठी आपली वाटचाल सुरू होते. मग हे सगळं एवढं आपल्याला जर प्राप्त होत असेल तर आपण काय केलं पाहिजे? समर्थ आपल्याला सांगतात. मग समर्थ जे आपल्याला सांगतायत ते आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर समर्थ जे सांगतात त्याच्यासाठी आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग हा प्रयत्न आपल्याकडून कसा होईल याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. मग हा प्रयत्न आपल्याला ज्या ठिकाणी सातत्याने आपण हा प्रयत्न करत राहिलो तर काय होते? तर आपल्यामधल्या सात्विक भावाने आपण पूर्णपणे भरून जातो आणि मग जे आपल्याला हवं ते प्राप्त करण्यासाठी आपण अखंडपणे प्रयत्न करत राहतो. कोणीतरी जॉईन होण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांनी ते तसंच लावून ठेवलं, त्याच्यामुळे थोडा नेटवर्कला प्रॉब्लेम होतो. मग आपल्याला जे जे काही करायचं आहे ते आपण जर समजून घ्यायला लागलो तर आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट येईल की सत्वगुण हा साधनेसाठी आपल्यामध्ये जास्तीत जास्त असणं खूप आवश्यक आहे. आणि जर हा सत्वगुण आपल्यामध्ये नसेल
तर मात्र आपल्याला या साधनेच्या मार्गावर चालण्याची बुद्धीच होणार नाही. मग ही बुद्धी आपल्याला व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर ह्या सगळ्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. मग यथाशक्ती आपण दान दिलं पाहिजे. कशासाठी? देवकार्यासाठी, ईश्वर कार्यासाठी. शरीराचा योग्य उत्तम उपयोग करून साधनेला त्याला लावलं पाहिजे. तर आपल्या अंतःकरणामध्ये या सत्वगुणाचं बीज उगवणार आहे. मग या सत्वगुणाच्या बीजामध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर आपण आपल्या घरामध्ये जर समजा आपल्याला खायला नसेल तर मग देवाचं मात्र करताना राहू नये. जो नेहमी देतो, निष्कामपणे देतो, तो सत्वगुण सांगितलेला आहे. मग असा सत्वगुण असणारा व्यक्ती साधना करत असताना भगवंतासाठी सर्व सुख सोडून देतो, आपल्या देहावरचं प्रेमसुद्धा सोडतो आणि बाहेर वस्तूकडच्या वासना तो सर्व भगवंताकडे लावतो. त्याला सत्वगुणी व्यक्ती म्हणतात. मग हा सत्वगुण आपल्याला समजून घ्यायचा असेल तर कुठल्याही बाहेर परिस्थितीमध्ये विचलित परिस्थिती निर्माण झाली तर ज्याचं मन कधी डगमगत नाही, ज्याचं मनोधैर्य कधी जात नाही, ज्याच्या शरीराला एखाद्या रोगाने अथवा कशाने जर असं ग्रासलं तरी तो त्रासून जात नाही, हा सगळा सत्वगुण आहे. लक्षात ठेव. मग हा समजून घेण्याचा सत्वगुण आपण जर समजून घेतला तर मात्र आपल्याला त्याचा खूप फायदा होताना दिसून येतो. असा हा सत्वगुण आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला निश्चय अतिशय भक्कम करावा लागतो. ह्या सगळ्या ओव्या आहेत. मग साधना घडून शुद्ध आत्मज्ञान आपल्याला या सत्वगुणाने होतं. ही सत्वगुणाची खरी शक्ती आहे. मग असा ज्ञानी पुरुष कसा असतो? तो पूर्ण वासनारहित, अभिमानरहित आणि अत्यंत दयाळू असतो. सगळ्यांशी नम्र होऊन तो परोपकाराने वागतो. अत्यंत विशाल अंतःकरणाचा असतो, म्हणजे मोठ्या अंतःकरणाचा असतो. ज्ञानी दुसऱ्यांचे दोष शोषून भगवंताच्या मार्गाला लावतो. म्हणजे एखादा व्यक्ती आला त्याच्यामध्ये काही दोष येतो, त्याला दोष सांगत बसत नाही. तू साधना करत करत जा, तुझे दोष हळूहळू कमी होतील. हा सत्वगुणातून थोर व्यक्ती आपल्याला सांगते. मग दुसऱ्याचे गुणदोष ज्याच्या नजरेस पडतात, पण समुद्राप्रमाणे ज्याचा अंतःकरण असतो तो कुठेही प्रगट करत नाही. म्हणजे कोणाला सांगत नाही तू असा आहे, तू तसा आहे. त्याला सांगतो तू देवाचं भजन कर, असं समर्थ आपल्याला या सत्वगुणावर सांगतो. ज्याची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात आहेत, जो कायम सत्कर्माला जोडलेला आहे, ज्याने पूर्ण दुष्कर्म सोडून दिलेली आहेत आणि जो भक्तीच्या मार्गाने जाण्यासाठी सातत्याने काहीतरी प्रयत्न करतोय, तो प्रयत्न त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि मग त्या प्रयत्नातून तो सत्वगुणाला वाढीस करून परमेश्वराच्या कृपेला पात्र होतो. मग ही कृपा आपल्यावर व्हावी असं आपल्यालाही वाटत असेल तर आपणही तो सत्वगुण अंगीकारला पाहिजे. एका दिवसात येणार आहे, मग त्या मार्गावर चालायला लागलो की तो सत्वगुण आपल्याला मार्गदर्शन करतो. मग जो लोकांना सन्मार्ग दाखवतो, त्या भगवंताच्या भक्तीला लावतो, अज्ञानी लोकांना ज्ञान शिकवतो, तो सत्वगुण असेल. ज्याच्याकडे पुण्य संस्कार आहेत, जो देवप्रदक्षिणा करतो, देवाला नमस्कार करतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टीद्वारे तो स्वतःला त्याच्यामध्ये प्रगट करून घेतो, तो त्याच्यामध्ये असणारा सत्वगुण आहे. मग हा सत्वगुण आपल्याला ज्या मार्गासाठी उपयुक्त आहे तो आपल्यामध्ये कायम आपण ठेवण्याचा प्रयत्न करावा. ज्याच्यामध्ये भक्ती करण्याची उत्कट इच्छा आहे, जो ग्रंथांचा संग्रह करतो. आता संग्रह कशासाठी करतो हे समजून घ्यायचं. लक्षात ठेवा, नुसते घेऊन पूजायचे नाही, तर त्याचं वाचन करून त्याचं ज्ञान समजून घेऊन आपल्या आचरणात आणण्यासाठी जो ग्रंथांचं संरक्षण करतो, तो महत्त्वाचा भाग आहे. मग जर आपण अशा व्यक्तींच्या संगतीत राहतो, आपलाही सत्वगुण वाढतो. मग पुढच्या ओव्यांमध्ये जर आपण गेलो, 84-85 ओव्या काय सांगतात की सत्वलक्षणाची जी लक्षणं सांगितली मी तुम्हाला खूप सांगितली, ती तुम्ही आता समजून घेतली. मग थोडक्यात आता देवाची धर्माची ज्याला मनापासून आवड आहे, ज्याचे चित्त देवामध्ये धर्मामध्ये रमते आणि कोणतीही इच्छा न ठेवता जो भगवंताची भक्ती करतो तो सगुण होय, असं 85व्या ओळीमध्ये सांगितलं. मग जर आपल्यामध्ये सत्वगुण असेल तर तो आपल्याला भक्ती मार्गाला घेऊन जातो. ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. मग ज्ञान मार्गावर जर आपल्याला चालण्यासाठी इच्छा व्हावी असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? या सत्वगुणाची कारण हा संसार सागरातून मुक्त होण्यासाठी तारक असा आहे, तो सात्विकच आहे. आपण त्रिगुण पाहत असताना
या सत्वगुणाकडे आलोय. पहिला बघितला आपण रजोगुण, दुसरा बघितला तमोगुण, तिसरा बघतोय आपण सात्विक गुण. मग याच्यासाठी त्यांनी सांगितलं की स्वल्प बोलिले म्हणजे छोट्या म्हणजे कमी याच्यात बोललो. काय बोललोय? यथामती, माझ्या बुद्धीप्रमाणे हे सांगितलं. अजूनही सत्वगुणाचे अनेक प्रकार आहेत, ते तुम्ही समजून घ्या. ग्रंथांचं वाचन करा. सावध होऊन श्रोते पुढे अवधान द्यावे. पुढे जे काय सांगणार त्यासाठी तुमचं अवधान असलं पाहिजे. आता हे अवधान म्हणजे काय? तर ज्याचं चित्त भगवंताच्या कथेमध्ये एकाग्रतेने आहे, मध्येच कुठे नाही. मला आता काहीतरी उपवास सोडायचं, मग स्वयंपाक करायचा आहे, माझी मुलं शाळेतून यायची, हा जो काही भौतिकातला विचार, हे ऐकताना मला नको. ते विचार पाहिजेत पण ऐकताना नको. निरपेक्ष मनाने फक्त भगवंताचंच गुणकीर्तन मी ऐकेल, इतकी एकाग्रता माझी, असं अवधान आपल्याला टिकून ठेवायला सांगितलं. ज्ञानेश्वरीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची सुद्धा एक पहिलीच ओवी आली. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखास प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातली पहिली ओवी आहे. तर हे अवधान माऊलींनी जे सांगितलं तेच समर्थांनी हे अवधान या ठिकाणी आपल्याला सांगितलं. मग हे अवधान आपल्याला सत्वगुणाकडे घेऊन जाणार अवधान असलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मग 8व्या समासामध्ये सद्गुरू आपल्याला सद्विद्येची लक्षणं सांगतात, ती आपण पाहणार आहोत. श्रीराम, ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळेची बाणे, सद्विद्या अंगी. सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी, विशेष त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे. भाविक सात्विक प्रेमळ, शांती क्षमा दयाशीळ, लीन तत्पर केवळ अमृत वचने. परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर, परम संपन्न आणि उदार अतिशयशी. परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत अतिशयशी. 5 ओव्या सद्विद्येच्या लक्षणामध्ये सत्वगुणामध्ये जोडून आपल्याला सांगितलेलं आहे. मग सद्विद्येच्या पुरुषाची लक्षणं ऐकायला गोड असतात, विवेकाने ती आपल्या अंगी येऊ शकतात, म्हणून याचं श्रवण आपल्याला करायचं. मग हे श्रवण करत असताना जर आपल्यामध्ये तो आला तर ती सद्विद्या, ती परमेश्वराच्याच विषयीची सद्विद्या आहे, लक्षात ठेवा. जर ह्या विद्येला आपण जोडून राहिलो तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये फायदा होतो. मग जी फार शुद्ध आहे, चांगली आहे, ज्या लक्षणांचा विचार केला तर ही सद्विद्या आपण अतिशय आपल्यामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. मग जो सद्विद्येचा पुरुष असतो तो त्याच्या अंगी विशेष उत्तम लक्षणे असतात, त्याचे गुण असतात, मनाला फार संतोष वाटतं. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीच्या सहवासात आपल्याला पुन्हा पुन्हा राहावंसं काय वाटतं, तर त्या सत्वगुणातनं निघणारी जी छोटी छोटी स्पंदनं आहेत त्या स्पंदनाचा एकूण परिणाम आपल्याला दिसत असतो. म्हणून आपण ते गुण ऐकत असतो आणि आपल्या मनाला त्याचा संतोष म्हणजे समाधानाची वृत्ती प्राप्त होत असते. मग हे समाधान आपल्यामध्ये येण्यासाठी उत्तम पुरुषाचं सामान्य वर्णन समर्थ ह्या पुढच्या ओव्यांमध्ये करतायत की सद्विद्येचा पुरुष हा अतिनिष्ठावंत असतो, सत्वगुणाने संपन्न असतो, प्रेमळ असतो, शांती क्षमा दयाशील असतो, अतिशय नम्र असतो, होणाऱ्या कार्यासाठी तो मनापासून झटतो आणि अगदी अमृताप्रमाणे सर्वांशी गोड बोलतो. मग ही लक्षणं आपल्यामध्ये किती प्रमाणात आहेत आपल्याला तपासायची. मग हा कसा असतो? परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर असा असतो. हा महाज्ञानी असतो, उत्तम भक्त असतो, मोठा पंडित असतो, अतिविरक्त असतो, मोठा तपस्वी असतो आणि शिवाय तो शांतताप्रिय असतो. मग हा कसा असतो? परमज्ञाता सांगितलेलं आहे ते. मग ह्या भक्तीचं जर आपल्यामध्ये आलं तर हा मोठा चतुरही असतो, बलवान असतो, शांत असतो, सौम्य असतो. असा हा सद्विद्येच्या निरूपणामधला असलेला सात्विक महंत ज्या समर्थांनी म्हटला असा तो असतो. मग पुढच्या ओव्या काय सांगतात? वक्ता आणि नैराश्यता, सर्वज्ञ आणि सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्राशी, राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक अतिशयशी, वृथाचारी कुळाचारी, युक्ताहारी, निर्विकारी, धन्वंतरी, परोपकारी, पद्महरती, कार्यकर्ता, निराभिमानी, गायक आणि वैष्णवजनी, वैभव आणि भगवत भजनी असा अनुतापी. मग तो कसा आहे? तर वैभव भगवत भजनी अत्यादरी, म्हणजे जो भगवंताचं भजन अतिशय आदराने करतो. तत्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन, मंत्री आणि सगुण नीतिवंत,
अशा पुढच्या 5 ओव्या आपल्याला सांगतात. ह्या ओव्या कशासाठी सांगल्या त्यांनी, की तो कुठल्याही पदावर असला तरी धार्मिक वृत्तीचा असतो, मोठा शूर असतो, विवेकी असतो, अगदी तरुण जरी असला तरी तो कुठल्याही नियमाच्या बाहेरचं वागणं त्याचं नसतं. वडिलांनी घालून दिलेल्या मार्गाने तो चालतो, त्याचबरोबर कुळामध्ये चाललेले सर्व आचाराचं पालन तो करतो. त्याचं भोजनसुद्धा योग्य, नियमित आणि सात्विक जेवण असतं. कोणत्याही विकाराला तो बळी पडत नाही. हटकून याच्याकडनं जर आपण प्रयत्न केला तर यशप्राप्ती याच्याजवळ राहिले तरी आपल्याला होते. याच्या हातावर यशाची चिन्ह कमळ असतात, कारण हा परोपकारी असतो. हा मोठं कार्य करणारा असतो तितकाच निरामीन असतो, कुठल्याही कार्याचा त्याला अभिमान नसतो. उत्तम गाणारा असतो, भगवंताची भक्ती करणारा असतो, भक्त म्हणून तो नाव कमावतो. मोठे वैभव असून देखील अत्यंत प्रेमाने आस्थेने तो भगवंताचं भजन करतो. हा मोठा तत्त्वज्ञानी असतो, परंतु अनासक्त असतो. व्यावहारिक जीवनामधली कोणतीही आसक्ती त्याच्याकडे नसते. मोठा विद्वान असतो, अतिसज्जन असतो, राजाला सल्लामसरत करतो. हा राजाचा मंत्री किंवा अमात्य म्हणून सुद्धा कार्य करतो. मोठा विद्वान असून सज्जनपणाने वागतो आणि तेवढाच तो नीतिमान असतो. अशा ह्या पुढच्या 5 ओव्यांमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं. त्याच्याकडे भगवत भजनी अत्यंत आदर असतो आणि हा नीतिवंत असतो. मग ह्या गुणाचा अंगीकार आपल्याला करायचा आहे. मग पुढच्या ओव्यांमध्ये काय सांगतात, साधू, पवित्र, पुण्यशील, अंतरशुद्ध, धर्मात्मा, कृपाळ, कर्मनिष्ठ, स्वधर्मे निर्मळ, निर्लोभ, अनुतापी, गोडी, आवडी, परमार्थ, प्रीती, सन्मार्ग, सत्क्रिया, धारणा, वृत्ती, श्रुती, स्मृती, लीळा, युक्ती, स्तुती, मती, परीक्षा, दक्ष, धूर्त, योग्य आणि तार्किक, सत्य, साहित्य, नेमक आणि भेदक, कुशळ, चपळ, चमत्कारिक, नाना प्रकारे. बघा, आता ही सद्विद्या म्हणजे परमेश्वराची विद्या, चांगली विद्या, त्याच्यासाठी असणारा तो कसा असतो. आदर, सन्मान, तारतम्य जाणे, प्रयोग, समोय, प्रसंग जाणे, कार्यकारण, चिन्ह जाणे, विचक्षण बोलिका, सावध, साक्षेपी, साधक, आग निगम शोधक, ज्ञान विज्ञान बोधक, निश्चयात्मक, पुनश्चरणी, तीर्थवासी, दृढवर्ती, कार्यालयाशी, उपासक, निग्रही करू जाणे, सत्यवचनी, शुभवचनी, कोमळवचनी, एकवचनी, निश्चयवचनी, सौख्यवचनी, सर्व काळ. हा सर्व काळामध्ये कुठलाही वाईट विचार करत नाही. सगळी सद्विद्येची रचना. मग हा कसा आहे, सुगड, संगीत, गुणग्राही, अनापेक्षी, लोकसंग्रही, आर्जव, सख्य, सर्वही प्राणी मात्राशी, द्रव्यसूची, दारासूची, न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्तसूची, निवृत्तसूची, सर्वसूची, निसंगपणे, मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य, परशोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रधारी, पुरुषार्थे जगन्मित्र. आपण 11 ते 21 या 10 ओव्यांचं हे बघितलं. याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये सद्विद्येच्या लक्षणामध्ये तुम्हाला जे जे जोडायचं आहे ते तुमच्या साधनेसाठी अत्यंत आवश्यक आहे हे सांगणारी लक्षणं सगळी आपल्याला सांगितली आहेत. मग कसा असतो हा, मग हा युक्तीने भगवंताचं कर्म करण्याची कला याच्याकडे असते. भगवंताची स्तुती कशी करावी हा जाणतो. हा बुद्धिमान असतो, त्याला अनेक गोष्टीची परीक्षा असते. सर्व बाबतीत हा सावध असतो. लबाड माणसाची लबाडी ओळखणे इतका धूर्त असतो. योग्य प्रमाणात म्हणजे तो तर्क चालवतो, सत्याने चालतो. त्याला वाङ्मयाचं यथार्थ ज्ञान असतं. मोठा असतो तरी तो नियमितपणाने वागतो. प्रसंगाला किंवा माणसाला आरपार पाहू शकतो. म्हणजे अंतर्बाह्य याच्या स्वभावाचं तो निरीक्षण करू शकतो. मोठ्या कौशल्याने वागणारा असतो. झटपट कामं करणारा असतो. नाना प्रकारचे चमत्कारिक गुण, चमत्कारिक म्हणजे भगवंताच्या दृष्टीने चांगले असणारे चमत्कारिक, ते याच्या अंगी असतात. कोणाचा किती आदर राखावा, कोणाचा कसा सन्मान करावा याच्याकडे हे तारतम्य असतं. त्याचप्रमाणे कोठे कोणता प्रयोग करावा, वेळ प्रसंग कोणता आहे, त्या ते कसं वागावं हे त्याला बरोबर कळतं. कारणाची, कार्याची चिन्हे, त्याची लक्षणे तो मोठ्या हुशारीने बोलणारा सुद्धा असतो. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतातच. मग हा तीर्थयात्रासुद्धा करतो, कठीण व्रत करतो, देहाला कष्ट देतो, उपासना कशी करावी स्वतः करतो, समाजामध्ये सांगतो. ज्याची इंद्रिय सर्व त्याच्या ताब्यात असतात असा तो भगवंत सारखा ज्याच्याकडे सद्विद्येचं पूर्ण लक्षण आहे तो. मग हा दिसायला अतिशय भव्य असतो. हा अतिशय प्रसन्न दिसतो. याच्या अंगात खरी विरक्ती असते. हा अतिशय सौम्य असतो, सात्विक असतो. हा निष्कपट असतो, निर्व्यसनी असतो, नेहमी पवित्र मार्गाने जाणारा असतो. कोणतेही काम हा चतुरपणाने पूर्ण करतो. याला उत्तम संगीत जाणतं. याला कोणत्या गोष्टीमध्ये काय रस घ्यावा ते जाणतं. कुठल्याही मोबदल्याची हा कधीही अपेक्षा करत नाही. लोकांना सन्मार्गाला लावतो. सर्व प्राणीमात्रांशी स्नेह ठेवून त्यांच्याशी अत्यंत सरळपणाने वागतो. आणि पैशाच्या बाबतीत, आपल्या स्त्रीच्या बाबतीत याचं वर्तन अत्यंत पवित्र असतं. त्या सर्व वागणुकीची अतिनित्या मर्यादेला धरून असतात.
याचे अंतःकरण स्वच्छ असते, त्याचा प्रपंच आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी निष्कलंक आणि सरळ असतात असा तो सदलक्षणी सांगितला. याचं समग्र आतलं बाहेर जीवन अत्यंत पवित्र असतं आणि हा सर्वांना मित्रपणे स्नेहवृत्तीने असल्याने तो नेहमी सज्जनांचे आणि अनाथांचे रक्षण करतो आणि आपल्या पराक्रमाने संपूर्ण जगामध्ये आपले मित्र निर्माण करतो. असा हा समर्थांचा महंत या ठिकाणी या सद्विद्या निरूपणामध्ये त्यांनी वर्तविलेला आहे. आणि पुढच्या ओव्यांमध्ये सांगतात हा कसा असतो, त्याचे अजूनही गुण सांगितले. हा संशय छेदक विशाळ वक्ता, सकळ क्लुप्त असोनी श्रोता, कथा निरूपणी शब्दार्था जाऊच नेली, विवादरहित संवादी, संगरहित निरोपाधी, दुषाररहित अक्रोधी, निर्दोष निर्मत्सरी, विमळ ज्ञानी निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध असोनी साधक साधन रक्षी, सुखरूप संतोषरूप आनंदरूप हास्यरूप ऐक्यरूप आत्मरूप सर्वत्राशी, भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती, यशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत सत्कृती, विद्यावंत कळावंत लक्ष्मीवंत लक्ष्मवंत कुळवंत सुचिस्मतन बळवंत दयाळू, युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुधारिष्ठ, दीक्षावंत सदा संतुष्ट निस्पृह वितरागी, असे हे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले, रूप लाव्यन्न अभ्यासिता नये, सहज गुणास न चले उपाय, काहीतरी धरावी सोय अगांतुक गुणाची, ऐसी ही सद्विद्या बरवी सर्वत्रांपाशी असावी, परिविरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप. जर आपल्याकडे काही लक्षणं नसतील तर ती अगत्याने आपल्यामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करावा, अशा ह्या 7व्या समासामध्ये त्यांनी सांगितलं. मग त्यांनी काय सांगितलंय की ह्याच्याकडे वक्तृत्व शक्ती चांगली आहे, अनेक गोष्टींच्या विचारातून तो समोरच्याचा संशय घालवतो, सर्व विषय व्यवस्थित जाणून घेतो, दुसऱ्याला तो कोणतीही गोष्ट मनापासून सांगतो, तसेच हरिकथा प्रवचन सुद्धा यथायोग्य सांगतो असा तो असतो. याच्या संभाषणामध्ये कधीही वितंडवाद दिसणार नाही, कोणती उपाधी तो आपल्या अंगी लावून घेत नाही, तो अत्यंत अलिप्तपणे राहतो, कोणतीही भलती आशा मनामध्ये कधी ठेवत नाही, कधी क्रोध करत नाही आणि अलिप्तपणे राहतो. हा अत्यंत निर्दोष आणि आपल्या मत्सरापासून मुक्त असा वागणारा असतो. मग हे त्याचे ज्ञान काय असते तर ज्ञान तो अज्ञानापासून मुक्त करण्यासाठीच प्रयत्न करतो. याचे मन अतिशय शुद्ध पवित्र आणि निश्चित असते, समाधान प्राप्त झालेले असल्यामुळे तो भगवंताचे भजन पूजन मनापासून करतो, भक्तपणाने त्याची वागणूक असते, सिद्धावस्था आल्यावरही तो साधकाप्रमाणेच राहतो, साधनेचे रक्षण करतो असं त्याचं वागणं असतं. मग तो कसा आहे, गुणवान आहे, कीर्तिवान आहे, लक्ष्मीवान आहे, पुष्कळे प्रशंसा नित्यवंद आहे जवळ, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेतच. थोडक्यात उत्तम पुरुष होण्यासाठी जे जे गुण आवश्यक आहेत ते सर्व गुण याच्याकडे असतात. मग हे गुण आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला सुद्धा प्रयत्न करायचे. मग हा यशवंत आहे, कीर्तिवंत आहे, शक्तिवंत आहे, सामर्थ्यवंत आहे, पराक्रमी आहे, याचे आशीर्वाद फळाला येतात. असा अत्यंत सत्यवान पूर्ण कर्मारा जो आहे तो सद्विद्या लक्ष्मणाच्यासाठीच्या निरूपणासाठी पात्र आहे. मग सदा सर्व काळ तो अत्यंत संतुष्ट आहे, वैराग्य संपन्न आहे आणि हे सगळी लक्षणं सांगितल्यानंतर हा समास संपवताना मात्र समर्थ आपल्याला महत्त्वाची गोष्ट सांगतात, ती ही की जर कोणी प्रयत्न केला तर हे गुण तो अंगी बांधू शकतो. म्हणजे आपल्या प्रत्येकाला त्यांनी हे सांगितलेलं आहे. हाच त्यांचा खरा प्रयत्नवाद आहे समर्थांचा. मग आतापर्यंत उत्तम गुण आणि सद्विद्येची जी लक्षणं सांगितली अंगी बांधण्यासाठी आपल्याला काही अभ्यास केला पाहिजे हे 30व्या ओळीमध्ये ते सांगतात. आणि मग पुढच्या 2 ओळ्यांमध्ये सांगितलं त्यांनी किंवा सुरेखपणा सौंदर्य या गुणांचा काही अभ्यास करून काही प्रयत्न करून अंगी आणता येत नाहीत. हे गुण सहज आणि उपजत आहेत याची जाणीव लक्षात ठेवा. म्हणजे बघा, एखाद्याला परमेश्वराने दिलेलं सौंदर्य दुसऱ्याकडे जर नसेल तर त्याने आणण्याचा कृत्रिम प्रयत्न केला तर ते होत नाही, कधी ना कधी ते उघडं पडतं. म्हणून विनाकारण कुठल्याही गोष्टीच्या मागावर हे सांगेल त्यावर उपाय करता येत नाही, पण उत्तम गुण मात्र अभ्यासाने साध्य करून घेता येतो. म्हणजे ह्या बाह्य गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा अंतःकरणाला शुद्ध करून चित्त शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा त्यांनी सांगावं. आणि अशी चांगली सद्विद्या माणसाच्या अंगी असावी, कारण त्याने विरक्ती आपल्याला प्राप्त होते
म्हणून ह्या सगळ्याचा प्रत्येकाने अगत्याने म्हणजे आग्रहाने, बघा आपण आपल्याकडे जवळ नातेवाईकांचं काही कार्यक्रम असेल तर अगत्याने निमंत्रण देतो. मग त्या निमंत्रणाचा जसं आपण स्वीकार करतो तसाच या निमंत्रणाचा अगत्याने स्वीकार करू तुम्ही या अध्यात्माच्या मार्गावर चाला, हे समर्थ आपल्याला 7व्या समासामध्ये सांगतात. आणि मग सत्वगुण आणि सद्विद्या याचं लक्षण सांगितल्यानंतर आपल्याला समर्थ घेऊन जातात 9व्या समासामध्ये आपल्या विरक्त लक्षणाकडे. आता विरक्त म्हणजे काय, तर ज्याला भौतिक जगताविषयीचं जे आकर्षण आहे ते आकर्षण ज्याचं कमी झालेलं असतं आणि जो आपल्या अंतरंगामध्ये कायम डोकावत असतो असा तो. मग तो कसा असतो ते म्हणतात, समर्थ म्हणतात, ऐका तो. श्रीराम ऐका विरक्तांची लक्षणे, विरक्ते असावे कोण्या गुणे, जेने अंगी सामर्थ्य बाणे योगियाचे, जेने सदकीर्ती वाढे, जेने सार्थकता घडे, जेने करिता महिमा चढे विरक्ताशी, जेने परमार्थ फावे, जेने आनंद हेलावे, जेने विरक्ती दुनावे विवेकसहित, जेने सुख उचंबळे, जेने सद्विद्या ओळे, जेने भाग्यश्री प्रबळे मोक्षसहित, मनोरथ पूर्ण होती सकळ कामना पूर्ती, मुखे राहे सरस्वती मधुर बोलावया, हे लक्षणे श्रवण कीजे आणि सुदृढ जीवी धरीजे, तरी मग विख्यात होईजे भूमंडळी, विरक्ते विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषयी, विरक्ते राखावे साधन, विरक्ते लावावे भजन, विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटावे, विरक्ते भक्ती वाढवावी, विरक्ते शांती दाखवावी, विरक्ते येतने करावे विरक्ती आपुली, विरक्ते सदा क्रिया प्रतिष्ठावी, विरक्ते निवृत्ती विस्तरावी, विरक्ते नैराश्यता धरावी सुदृढ जीवेसी. ह्या पहिल्या 10 ओव्या विरक्तीच्या महती सांगणाऱ्या सगळ्या. तो पुरुष कसा असतो, ते ओळखण्याच्या खुणा काय, हे सगळं आपल्याला या ठिकाणी सांगितलं. मग आपण जर वैराग्य बांधलं तर पुढील गोष्टी आपल्याकडे. अतिविरक्त म्हणजे काय, वैराग्य संपन्न पुरुष जो आहे तो काय करतो, तर त्याच्या अंगी योग्याचं सामर्थ्य असावं, कोणत्याही गोष्टीचा पूर्ण अभ्यास त्याचा असला पाहिजे, चांगल्या गुणाच्या कीर्तीने त्याची सगळीकडे कीर्ती पसरते, त्याच्या जन्माचं सार्थक होतं आणि हेच त्याच्या विरक्तीचं वैभव आहे असं समजलं. या गुणांनी परमार्थ साधतो आणि स्वानंद, ज्याला सच्चिदानंद म्हटलेला आहे, तो सच्चिदानंद आपल्यामध्ये उचंबळून येतो आणि आत्मा नाम जो विवेक आहे तो विवेकासकट आपण वैराग्याच्या दुप्पट तेजाने आपण तेजस्वी होतो. मग हे तेज आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला काय करायचं, तर ह्या गुणांमध्ये आपल्यामध्ये आल्यानंतर आपण आत्मसुखाने भरून वाहू लागतो, सद्विद्या आपल्याला वश होते, स्वस्वरूपाचा आपल्याला अनुभव यायला लागतो आणि मोक्षासह सर्व भाग्य ऐश्वर आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतं. या गुणांनी मनातील सर्व अपेक्षा पूर्ण होतात, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अत्यंत गोड बोलण्यासाठी प्रत्यक्ष सरस्वती आपल्या जीवेवर वास करते. विरक्ताची लक्षणे ऐकावीत, मनात ती घट्ट धरून ठेवावीत, म्हणजे माणूस त्या जगामध्ये प्रख्यात होतो. जर आपल्याला समष्टी साधना करायची असेल तर सांगतात डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि जिभेवर काय ठेवायचं, साखर ठेवायची सांगतात. त्याच्यासाठी या सरस्वतीची आपल्याला आवश्यक असते. मग समर्थ ज्या विरक्ताची लक्षणं सांगतात ती कशी, तो ब्रह्मज्ञानी आहे, तो अत्यंत निष्काम आहे, तो अतिशय विलक्षण आहे, तो चतुर आहे, लोकसंग्रह करता आहे, जो लोकांना जोडून ठेवतो असा तो पुरुष. मोठ्या धीरपणाने तो आपलं नेतेपण सांभाळतो, तो लोकांना अध्यात्म शिकवतो आणि लोकांच्या अंतर्यामी तो खरा विवेक निर्माण करतो असा तो आहे. तो विरक्त लक्षणात समाजात उच्च नीच उत्तम हीन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या हळूहळू लोकांना दूर करून त्यांना सन्मार्गाकडे वळवतो आणि त्या सर्वांची यथाशक्ती तो समाधान करतो. अशा विरक्ताने समर्थ सांगतात की विवेक आपला नेहमी जागृत ठेवावा, लोकांमध्ये अध्यात्म वाढवावं, आपल्या इंद्रियांना नेहमी ताब्यात ठेवून मोठ्या धैर्याने वागावं, त्याने आपले साधन चांगले सांभाळते, लोकांना भजनाकडे वळवावं, भगवंताच्या मार्गाला त्याने विशेषतः स्वतःमध्ये ब्रह्मज्ञान प्रगटते आणि इतरांमध्येही त्याचा अनुभव आपल्याला दिसतो. मग हे ब्रह्मानुभव जो सांगायचा आहे तो स्वतःच्या अनुभवाने सांगा. आधी आपण स्वतः त्याचा अनुभव घेतला तर ते चांगल्या समर्पक शब्दामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतं असं आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगतात. मग आपल्यामध्ये जर हे धैर्य आलं तर आपण लोकांना भजनाला लावू शकतो, भगवंत माच्या मार्गाला लावू शकतो,
आणि असं करून हा भक्तिमार्ग वाढू शकतो. मग शांती कशी असते त्याचा अनुभव घेतल्यानंतर ती शांती लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे. मग त्याच्यातून आपल्यामध्ये विरक्ती येईल. ती विरक्ती आपण सांभाळून समाजाला विरक्त करण्याचा प्रयत्न करतो. मग ही विरक्ती प्रयत्नाने सांभाळू सुद्धा. त्याप्रमाणे सत्कर्मांना नेहमी महत्त्व देऊन त्याची कशी समाजामध्ये पेरणी करता येईल, त्याची स्थापना करता येईल, त्याच्याविषयी आपण विचार करावा. त्याने विरक्ती, वैराग्य आणि अनासक्ती याचा सातत्याने प्रसारसुद्धा करावा आणि स्वतः निर्वासनता, निष्कामता आपल्या जीवाशी घट्ट धरून ठेवावी. अशा विरक्त लक्षणाचा साधू पुरुषाची लक्षणं आपल्याला समर्थांनी या ठिकाणी सांगितली. अशा आपण 8व्या समासाच्या 10 ओव्या बघितल्या. 11व्या ओवीपासूनचा भाग आपण उद्याच्या निरूपणामध्ये बघूया. आता समर्थांचे आपण 2 पुढील मनाचे श्लोक घेऊया, त्यानंतर प्रार्थना घेऊया आणि आजच्या वर्गाची सांगता या ठिकाणी करू. हरे रोम गुरुजी घेऊ ना. घ्या. मी काल पण हरे सांगितलं, रोम, आणखी कोणाला धन्यवाद. घ्यायचं असेल तर त्याने अगोदर सांगा, म्हणजे त्यांनाही संधी राहील. एकच कोणी घेणार नाही, सर्वांसाठी असेल. हो, सर्वांनी ज्यांना हा. कोणाला वाटतं त्यांनी पण घेऊ शकतात. धन्यवाद गुरुजी. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणी मुक्ती भोगीत जावी. जय जय रघुवीर समर्थ. वर्ग संपण्याची प्रार्थना घेत आहे गुरुजी. हरी ओम. सर्व सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरि हर ओम. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि हर ओम. धन्यवाद गुरुजी. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला